अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती कळतेय। बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती कळतेय। अजित पवारांच्या विमानाला अपघात झालाय। विमानातले काही जण जखमी सुद्धा झाले असल्याचं कळतंय। बारामतीत अजित पवारांची ही प्रचार सभा आज होणार होती आणि बारामतीत अजित पवारांच्या विमानाला त्यापूर्वी अपघात झालाय। 4 ते 5 जण जखमी असल्याची देखील माहिती कळतेय। बारामतीत विमान लँडिंग करताना हा अपघात झाल्याची माहिती कळतेय। 24 तास रिएक्शनची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे। अपघाताचं नेमकं ठिकाण काय आहे काही वेळामध्ये स्पष्टता येईल। मात्र बारामतीमध्ये लँडिंगच्या वेळी त्यांच्या विमानाला हा अपघात झाल्याचं कळतंय। किती फुटावरून या विमानाला अपघात झालाय, नेमकं अपघाताचं स्वरूप काय आहे या संदर्भात लवकरच स्पष्टता येईल। जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी बारामतीमधून आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया तपशील। जावेद, बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याचं कळतंय, काय नेमकी या संदर्भातले तपशील येतात? नक्कीच बारामतीमध्ये मुंबईवरून येताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला जे आहे ते बारामती जवळच हे लँडिंगच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि ही माहिती समोर येत आहे। त्यामध्ये किती जण जखमी झाले, 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी नेमका कशा पद्धतीने हा अपघात झाला हे समजू शकलेलं नाही। अजित पवार जे आहेत ते आज बारामती तालुक्यामध्ये एअरपोर्टवरती जे त्यांचं विमान आहे ते लँडिंग होत होतं, त्याचवेळी त्याला अपघात झाल्याची माहिती जी आहे ती आता मिळत आहे। कारण त्यांच्या आज बारामती तालुक्यामध्ये जवळपास 4 सभा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात घेण्यासाठी ते आज मुंबईवरून बारामतीत येत असताना ह्या विमानाला त्यांचा जो आहे तो अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये काही जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे। काही वेळातच हे जे आहे ती माहिती नक्की कशा पद्धतीने अपघात झालेला आहे, कोण यामध्ये होते आणि कोण कोण जखमी झालेले आहेत याची देखील तपास आता पोलीस जे आहेत ते करणार आहेत आणि ते लवकरच माहिती आपल्याला समोर येणार आहे। अगदी मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जावेद, काय या विमानामध्ये अजित पवार होते का, काय या संदर्भात स्पष्टता येतेय का? नक्कीच त्यामध्ये अजित पवार होते असं देखील म्हटलं जात आहे। कारण जे आहे ते तात्काळ त्यांची 9:30 वाजता म्हणजे आता काही वेळातच त्यांची जी आहे ते सभेला सुरुवात होणार होती असं देखील समजण्यात येत आहे। कारण 4 सभा ते घेणार होते आणि त्या विमानामध्ये ते होते असं देखील काही जणांचं म्हणणं येत आहे। नक्की थोड्याच वेळात काही जी आहे ती खरी हकीकत जी आहे ती आपल्याला समजणार आहे। बरं, काय त्या ठिकाणी सध्या निश्चितच बचाव कार्य, मदत कार्य सुरू असेल, त्या संदर्भात काही माहिती कळतीये का? नक्कीच पोलीस जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर तिथले स्थानिक काही कार्यकर्ते देखील आहेत आणि ते या बचाव कार्यासाठी पुढे सरसावलेले दिसत आहेत। कारण जो आवाज त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने झाला होता आणि त्याचमुळे आता हे विमान जे आहे ते त्या ठिकाणी कोसळल्यानंतर अपघात झाल्यानंतर जी आहे ती पुढची जी माहिती जी आहे ती आपल्याला लवकरच कळणार आहे। बरं, या संदर्भात आणखी पुढे काही कळतंय? किती जण या विमानामध्ये होते? कारण 4-5 लोक यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय, मात्र हे विमानातले आहेत का किंवा काय या संदर्भातल्या अजूनही स्पष्टता येत नाही। या संदर्भात काही कळतंय जावेद? नक्कीच त्याची माहिती देखील आता समोर येणार आहे। कारण अद्याप काहीच कळालं नाही। कारण स्वतःहून त्या ठिकाणी जे आहे ते सभेकडे सगळेजण लोक त्या ठिकाणी जमायला लागले होते, त्या विमानतळाकडे कोणी नव्हतं, त्यामुळे अद्याप तरी काही माहिती मिळायला तयार नाही। काही क्षणात ती माहिती आता मिळू शकेल आपल्याला। ठीक, जावेद असे संपर्कात रहा।